श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 10वा. गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धिनी अकीर्ति क्षयमाप्नोति सत्कीर्ते वर्धते चिरम्. अध्याय कथासार 10वा. अध्याय 10. गोदानाचे महत्व. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मागील अध्यायात पुरुषोत्तमाची पूजा आणि अधिक मासातील काही व्रते, दाने यांची थोडक्यात माहिती तुला दिली. आता या महिन्यातील महत्वाच्या गोदानाची माहिती तुला मी सांगतो. मग देवा, जे लोक निर्धन, गरीब, अशक्त आहेत, त्यांनी अधिक मासातील ही व्रते कशी करावी? या महिन्यातील पुण्याईसाठी अशा लोकांना एखादा साधा, सोपा, बिनखर्चाचा, सुलभ असा उपाय सांगावा. लक्ष्मीने श्री विष्णूला हा प्रश्न विचारला. तेव्हा विष्णू म्हणाले, अशा लोकांनी या महिन्यात फक्त देवदर्शन, उपोषण किंवा एकभुक्त राहणे एवढे तरी व्रत करावे. तसेच सत्संग, चांगल्या थोर लोकांचा सहवास, त्यांचे भाषण ऐकणे, भजन, नामस्मरण करणे हेही सोपे उपाय करावेत. भगवंताच्या या उत्तराने लक्ष्मीचे समाधान झाले. नंतर विष्णूंनी लक्ष्मीला गोपूजन, गोदानाचे महत्व सांगितले. ते म्हणाले, गाय ही जगाची माय आहे. ती पवित्र आहे. तिच्या शरीरात 33 कोटी देवांचे स्थान आहे. तिच्या अंगी 14 भुवने आहेत. ती सर्व देवात श्रेष्ठ आहे. गोमातेच्या दर्शनाने तसेच तिच्या पवित्र स्पर्शानेही आपली सर्व पापे नाहीशी होतात. गाईचे शेण, मूत्र आणि दूध हे पदार्थ रोगपरिहारक, जंतुनाशक आणि आरोग्यवर्धक असतात. गाईचे दूध, दही, तूप हे सर्व देवांना प्रिय आहेत. गाईला प्रदक्षिणा घातल्याने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. गायीची दररोज पूजा करणे, प्रदक्षिणा घालणे, तिला चारा पाणी देणे, धान्य खाऊ घालणे, गोग्रास देणे, तिचे दर्शन घेणे या साध्या, सोप्या, सहज उपायांनी सर्वांनाच पुण्याचा लाभ होतो. आरोग्य, शांती, सुख, समाधान, प्रगती लाभते. अधिक मासात पुरुषोत्तमाप्रित्यर्थ गोपालन करणाऱ्या एखाद्या सच्शील इसमाला शक्य तर गोदान केल्याने फारच पुण्य लाभते. पण दान द्यायची ती गाय कशी असावी ते ऐक. पुष्कळ दूध देणारी, निरोगी, सुलक्षणी, शुभ्रवर्णी, पुष्ट शरीराची अशी सवत्स गाय पूजा करून ती दान द्यावी. अशा गोदानामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतो आणि आपले आरोग्य सुधारून इच्छित कामना पूर्ण होते. गाय कोणाला दान द्यावी? जो मनुष्य सत्यवचनी, निर्लोभी, शांत स्वभावाचा, शुद्ध, सात्विक, शीलवान वर्तनाचा अशा सत्पात्र ब्राह्मणाला ती गाय पाळण्यासाठी दान करावी. मात्र कशी तरी म्हणजे बिनदुधाची, हडकुळी, आंधळी, म्हातारी अशी गाय एखाद्या कुपात्र इसमाला दान देणे म्हणजे स्वतः दान देणाऱ्याला नरकयातना भोगण्याचे लक्षण आहे. गोदान करताना त्या दान देणाऱ्या इसमाला आणि दान घेणाऱ्या इसमाला दोघांनाही आनंदच वाटला पाहिजे. गाय जर ब्राह्मणाला दान द्यायची असेल तर प्रथम त्या थोर ब्राह्मणाची व्यवस्थित पूजा करावी. मात्र तो ब्राह्मण सच्शील, निस्वार्थी आणि तेजस्वी असा असावा. सत्पात्री ब्राह्मण हा संतांच्या योग्यतेचा असतो. संत सहवासाचा महिमा काय वर्णावा. संतांच्या किंवा अशा सत्पात्री ब्राह्मणाच्या केवळ दर्शनानेही गोदानाचे महापुण्य लाभते. एखाद्या सच्शील ब्राह्मणाला अथवा साधू संताला गाय दान देऊन ती परत घेणे किंवा त्याचा अपमान करणे यासारखे दुसरे महापाप नाही. अशाच एका घटनेमुळे नृगराजाचे
कसे अधपतन झाले ती कथा ऐकून लक्षात ठेवण्यासारखी आहे. मग विष्णूने ती नृगराजाची कथा सांगितली. ती कथा पुढील 11व्या अध्यायात दिली आहे.